नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2024चा मॅथमॅटिक्स पार्ट 1चा जो काही तुमचा 13 मार्चला पेपर होणार आहे मॅथमॅटिक्स 1चा, गणित 1चा किंवा गणित भाग 1चा, तर या व्हिडिओचा रिअल पेपर बघण्यासाठी आलेल्या, या तारखेचा रिअल पेपर बघण्यासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव विरेवरती सहर्ष स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट रिपीटेड, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मॅथमॅटिक्स पार्ट 1चे प्रोव्हाइड करणार आहे। तुम्हाला फक्त 2024चा 13 मार्चचा जो काही पेपर आहे हे क्वेश्चन्स करून जायचं आणि पूर्णपणे मार्क्स छापून यायचे। बघा हा पेपर रिअल नाही आहे, हा पेपर जो काय आहे तो आहे 2019चा। तुम्ही बघू शकता 2019चा पेपर आहे। सर मग तुम्ही आम्हाला 2019चा पेपर दाखवणार का? नाही, मी तुम्हाला जे काही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगणार आहे त्यावरती तुम्हाला 10हून अधिक एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करणार आहे आणि त्यामधील एक क्वेश्चन 100% विचारला जाईल बोर्डाच्या पेपरमध्ये। ओके, तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा। A to Z तुम्हाला आयएमपी टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे। जर तुम्ही टॉपर जरी असाल तर तुम्हाला हायजेस्ट स्कोर कसा करायचा, 40 आउट ऑफ 40 मार्क्स या मॅथ 1च्या पेपरमध्ये कसे मिळवायचेच। तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पासही होणार नसाल, तुम्ही जर तळागाळातले विद्यार्थी असाल तर तुम्हाला पास कशा पद्धतीने करायचं किंवा नुसतेच पास नव्हे, तुम्हाला अधिक गुण कशा पद्धतीने मिळवून द्यायचे हे सर्व माझ्या हातात आहे। त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। ओके, सर्व काही मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आमचे शिक्षक काय करायचे, जेव्हा आम्ही 1 2 शिकलो किंवा 1 2 3 4 शिकलो तर 1 2 3 4 100 पर्यंत यायला लागलं तर त्यांनी काय केलेलं होतं की 100 पासून उलटी रिव्हिजन घ्यायचे। ते 100 99 98 97 96 फक्त एकदा का नाही हे चेक करण्यासाठी नसतं की यामधनं तुमचा का तो जेव्हा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जात आहात तुम्ही नक्कीच प्रिपेअर झालेले असतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे। म्हणजे 2019चा पेपर पॅटर्न वेगळा आहे। पेपर पॅटर्न नीट ऐका, पेपर पॅटर्न आणि पेपर तुमचा जो काही सिलेबस आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जमीन आसमानचा फरक आहे। ओके, तर सिलेबस तोच आहे, फक्त तुमचा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे। तर आपण जो काही 2019चा पेपर पॅटर्न आहे त्यानुसार आपण प्रश्न सोडवणार आहोत। हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता येतात का बघा। ओके, याचं पीडीएफ लागत असेल व्हिडिओमध्ये स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत जेही तुम्हाला पासवर्ड्स दिसणार आहेत ते सर्व पासवर्ड्स तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचे, तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल। बघा, A1 मध्ये तुम्हाला म्हटलं आहे किंवा 1A मध्ये म्हटलेलं आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी फोर। कोणती 4 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे आहे आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला इथे 1 गुणाला आहे। ओके, आता अनेक विद्यार्थ्यांना वाटतं मॅथमॅटिक्समध्ये पास व्हायचे वांदे आहेत, काय करायचं। या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स देणार आहे की जसेच्या तसे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या बोर्ड पेपरमध्ये येणार आहेत। फर्स्टमध्ये फाइंड द मीडियन ऑफ। ओके, मीडियन फाइंड करायचा विद्यार्थी मित्रांनो 66 98 54 92। बघा विद्यार्थी मित्रांनो, मीडियनवरती 100% एक क्वेश्चन असणार आहे बोर्डच्या पेपरमध्ये। तर 100% मीडियनवरती जितकं पर्सेंट तुम्ही प्रिपरेशन करू शकता विद्यार्थी मित्रांनो तितकं पर्सेंट तुम्ही प्रिपेअर करून ठेवा। त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म। ओके विद्यार्थी मित्रांनो, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आन्सर लिहायला शिकून घ्या। सिम्पलेस्ट फॉर्मचं देखील एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जातं, गॅरंटीड विचारलं जातं। हे 2 क्वेश्चन्स, हे 2 तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक झाले। जसे की विद्यार्थी मित्रांनो, पहिला टॉपिक मी तुम्हाला सांगितलेला कोणता आहे, मीडियनचा। ओके, आणि दुसरा सिम्पलेस्ट फॉर्मचा। हे मोस्ट आयएमपी टॉपिक्स आहे जे की तुम्हाला 1 गुणांना नाही। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये जर स्कोर करायचं असेल तर तुम्हाला 1 गुणांचा देखील मार्क इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क देखील तुम्हाला अगदी महत्त्वाचा असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा क्वेश्चन दिलेला आहे, इफ 3x + 5y = 9 अँड 5x + 3y = 7 फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y। विद्यार्थी मित्रांनो, x + y ची व्हॅल्यू, हे प्रश्न देखील सर्व क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे। मी तुम्हाला हेच सांगत नाहीये की हा जो काही पार्ट आहे, हा जो काही टॉपिक आहे यावरती सिमिलरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा, गॅरंटेड क्वेश्चन्स येणार आहे मी तुम्हाला सांगतो। ओके, त्यामुळे तुम्हाला पहिला टॉपिक मी सांगितला मीडियन। ओके, दुसरा टॉपिक मी सांगितला विद्यार्थी मित्रांनो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये। हे 1 गुणांना क्वेश्चन 100% विचारले जाणार, लिहून घ्या। ओके, त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो, इफ 3x + 5y हे तर आपलं झालेलं आहे। ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ज्यामध्ये आहे राईट द रेशो ऑफ सेकंड क्वांटिटी टू फर्स्ट क्वांटिटी इन द रिड्यूस्ड फॉर्म। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वांटिटी विचारली जाणार। ओके, फर्स्ट क्वांटिटी टू म्हणजे रेशिओ तुम्हाला लिहिण्यासाठी विचारला जाणार आणि सिमिलरचा क्वेश्चन असेल, फक्त इथे 5 डझन आहे ना, इथे 7 डझन किंवा वेगळं काहीतरी असेल आणि इथे 120 पेन्स आहे, तिथे वेगळं काहीतरी असेल। ओके, तर तुम्हाला रेशिओ लिहावाच लागेल, जो काही रेशिओ असेल तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचा आहे। सो तुम्ही हा देखील पॉईंट इम्पॉर्टंट आहे, हा टॉपिक देखील इम्पॉर्टंट आहे, यावरती परिपूर्ण प्रिपरेशन करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा डायरेक्टली पीडीएफ 200वरती तुमच्या पुस्तकावरती हायलाईट करून दाखवणार आहे कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे, कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे आणि त्या टॉपिकच्या बाहेर। आता जर तुम्ही म्हटले तुमचे आता 10वीच्या पाठ्यपुस्तकात टोटल विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या अभ्यासानुसार तुमचे सगळे 6 चॅप्टर्स आहेत, 6 चॅप्टर्स आहेत। त्यानंतर त्यामध्ये पहिला आहे तुमचा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आणि लास्टचा आहे तुमचा स्टॅटिस्टिक्स। बरोबर आहे का? कमेंटमध्ये सांगा। ओके, तर या स्टॅटिस्टिक्सपर्यंत किंवा तुमचा लिनियर फर्स्ट चॅप्टर टू 6 चॅप्टरपर्यंत जेही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते फक्त 15 ते 16 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, प्रत्येक चॅप्टर वाईज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरती फोकस करा। तुम्हाला तुमच्या या गणिताच्या पेपरमध्ये, मॅथ 1च्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी कोणी स्टॉप करणार नाही किंवा कोणी थांबू शकणार नाही, गॅरंटी देतो तुम्हाला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल कोएफिशियंट फॉर्म। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पॉलिनॉमियल इन कोएफिशियंट फॉर्म हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं जातं, गॅरंटीड विचारलं जातं आणि 2024च्या देखील तुमच्या पेपरमध्ये विचारलं जाईल। त्यामुळे असे यावरती क्वेश्चन्स परिपूर्ण तुम्ही प्रिपेअर करून ठेवा। ज्याही विद्यार्थ्यांना एमपी क्वेश्चन्स लागणारे
पुढे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स लागणार आहे. अजून आम्ही 3 ते 4 व्हिडिओज अपलोड करणार आहोत. सायमल्टेनियसली सर्व व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो. गॅरंटीड तुमचा डायरेक्टली इतका सोपा पेपर जाईल ना, 40 आउट ऑफ 40 मार्कनं 40 मार्क तुम्ही मिळवू शकता. फक्त सायमल्टेनियसली सर्व व्हिडिओज बघा. मॅथ 1 वरती खूप अभ्यास आहे आमचा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला एमपी क्वेश्चन्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आहे फॉर कॉम्पिटिशन इन इन्कम टॅक्स विच इज असेस्ड इयर ऑफ द फायनान्शियल इयर. ओके, दिला आहे तुम्हाला. यावरती विद्यार्थी मित्रांनो मोस्टली क्वेश्चन विचारला जात नाही. हा आय एम पी टॉपिक नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्ही यावरती फोकस नाही केलं तरी चालेल. ओके, बट हे जे काही आधीचे टॉपिक्स होते इम्पॉर्टंट होते. यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिला आहे तुमचा मीडियन, दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो सिम्पलेस्ट फॉर्म, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्स प्लस वाय आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रेशो. बाकी हे पॉलिनॉमियल इन कोफिशियंट फॉर्म आणि जो काही सहावा आहे हे तुम्ही नाही केलं, यावर टॉपिक्सवरती तुम्ही दुर्लक्ष केलं तरी चालेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फर्स्टमध्ये आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल 2x³ प्लस 2x व्हेन x इज इक्वल टू -1. आता विद्यार्थी मित्रांनो सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स इन टू. आता जसं की पहिलं तुम्हाला प्रत्येक 1 गुणांसाठी होतं, आता ही जे काय विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला 2 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे. कोणती 2 तुम्हाला सोडवायचे आहे. या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पॉलिनॉमियलची व्हॅल्यू तुम्हाला शोधण्याची यायलाच हवी. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यामध्ये तुम्हाला इफ ए इज इक्वल टू दिला आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जो काही हे जे काय आहे ना हे तुम्हाला गॅरंटेड विचारलं जातं. हे 1-2 किंवा 1 मार्कलाच विचारलं जाईल नाही. हा क्वेश्चन जो काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यावरती विद्यार्थी मित्रांनो फोकस करून ठेवा. यावरती विद्यार्थी मित्रांनो जेवढे क्वेश्चन्स प्रिपेअर करता येतील तेवढे क्वेश्चन्स तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो संगीतास मंथली इन्कम. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही इन्कमवरती टॉपिक आहे किंवा कोणता टॉपिक आहे, आय थिंक तुमचा GST वगैरेचा जो काही टॉपिक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक देखील हा चॅप्टर देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे. असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. शाब्दिक उदाहरणे याला म्हटलं जातं मराठी भाषेतनं, किंवा वर्ड्स प्रॉब्लेम वगैरे असं याला म्हटलं जातं. ओके, असे क्वेश्चन्स प्रिपेअर करून ठेवा. परिपूर्ण क्वेश्चन्स प्रिपेअर करून ठेवा. तुम्हाला एमपी क्वेश्चनचा सेट देणार आहे पुढील व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन्स या पॉईंटशी रिलेटेड किंवा या चॅप्टरशी सिमिलर क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर पुढील दिला विद्यार्थी मित्रांनो सेकंड एमध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. आता करेक्ट अल्टरनेटिव्स आता 2024च्या पेपरमध्ये तुम्हाला हा पहिलाच प्रश्न असणार आहे, तुम्हालाही माहिती आहे. ओके, तर फर्स्टमध्ये आहे इन द AP 2, -2, -6, -10 कॉमन डिफरन्स डी इज. ओके, कॉमन डिफरन्स डी इज विचारलं गेलेला आहे. जो काही कॉमन डिफरन्स आहे हा क्वेश्चन तुम्हाला MCQमध्ये गॅरंटीड विचारला जाणार. ओके, गॅरंटीड विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन म्हणजे सिमिलरचा क्वेश्चन तुम्हाला डिफरन्स वगैरेसाठी ओके MCQमध्ये तुम्हाला विचारलं जाणार. त्यामुळे प्रिपेअर करून ठेवा. तुम्हाला MCQचा देखील परिपूर्ण सेट देईल की कोणते MCQज विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² + 10x - 7 = 0 द व्हॅल्यूज ऑफ ABC आर. ओके, ABCची व्हॅल्यू आणि यामध्ये C वाल्याला करेक्ट केलेला आहे, टिक केलेला आहे, तर C वाला करेक्ट आन्सर आहे असं इथं म्हटलं गेलेलं आहे. जो कोणी विद्यार्थ्यांनी हे PDF प्रोव्हाइड केलं आहे त्याच्या म्हणण्यानुसार C वाला आहे. करेक्ट आहे का चेक करा. तुम्ही देखील मॅथ्सचेच विद्यार्थी आहात, तुम्हाला देखील पेपर द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो थर्डमध्ये द टॅक्स लिव्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विथिन अ स्टेट इज. ओके, तर 4 पर्याय दिले आहेत. जो काही पर्याय आहे तो तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो इफ डाय इज रोल्ड. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा जो काही हा आय थिंक कोणता चॅप्टर आहे रोलिंग सॉरी तुमचा हा जो काही चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो हा मोस्ट इम्पॉर्टंटचा चॅप्टर आहे आणि यावरती देखील तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. ते डायविंग वगैरे प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे. ओके, प्रोबॅबिलिटी, तर प्रोबॅबिलिटी विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. म्हणजे एकदम सोपासा चॅप्टर आहे. इम्पॉर्टंट म्हटल्यापेक्षा इझी चॅप्टर आहे. तुम्ही 1 डे बिफोर एक्झाम करू शकता. बघा, तुम्ही 1 आवर बिफोर तर नाही, बट 1 डे बिफोर तुम्ही हा चॅप्टर करू शकता आणि हा चॅप्टर जर करून गेले तर गॅरंटेड विद्यार्थी मित्रांनो 5 ते 6 मार्क्स विद्यार्थी मित्रांनो तुमचे फिक्स होतात बोर्डच्या 40 पैकीच्या पेपरमध्ये. त्यामुळे प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर करून जा. अगदी सोपाचा चॅप्टर आहे. ओके, त्यानंतर जाऊयात विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स कोणती 2 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे आहे. प्रत्येकी तुम्हाला यासाठी 2 गुण दिलेले आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो म्हटलं गेलेला आहे पहिला प्रश्न फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स अँड AP आर 12 and 4 रिस्पेक्टिव्हली. इफ TN इज इक्वल टू 96 देन फाइंड N. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला TN तुम्हाला फाइंड करता यायला हवा. हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो 100% विचारलं जातं बोर्डाच्या पेपरमध्ये. म्हणजे मी तुम्हाला तेच टॉपिक सांगतोय जे गॅरंटीड विचारले जातात. सो तुम्ही परिपूर्ण प्रिपेअर करून जा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला केवरती उदाहरण जो काय असतो तुमचा केवरती उदाहरण देखील तुम्हाला विचारलं जातं. पुढे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे सांगतोय पुढे विचारलं गेलेलं असेल यामध्ये, बट आय थिंक तुम्हाला विचारलंच जाईल 2024च्या पेपरमध्ये केवरती क्वेश्चन. तर ते परिपूर्ण तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. ओके, जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये सेकंडमध्ये दिला आहे तुम्हाला इफ 4 5 M3 ओके इज इक्वल टू 22 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो शोधायची आहे. त्यानंतर तिसरा विद्यार्थी मित्रांनो सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला गॅरंटीड सोडवण्यासाठी विचारलं गेलेलं असेल. ओके, त्यामुळे ही क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रिपेअर करून ठेवा. त्यासोबतच मी तुम्हाला हे PDF देणार आहे. त्या PDFमध्ये जेवढे अदर क्वेश्चन्स आहे सर्व तुम्हाला सॉल्व करता येतात का बघा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्यामध्ये दिलं आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज इन 2. आता सर आम्हाला जर मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स वगैरे येत नसतील तर गॅरंटीड विद्यार्थी मित्रांनो 40 मार्काचा जो काही तुमचा पेपर आहे यापैकी तुमचे 7 मार्क्स मी फिक्स करून देतो या व्हिडिओमध्ये. ओके विद्यार्थी मित्रांनो, जास्त नाही, फक्त 7 मार्क्स बोलतोय. बाकीचे तर फिक्सच होत आहे, बट तुम्ही ते केलं पाहिजे. अनेक विद्यार्थी करत नाही, त्यांना डायरेक्टली रिअल पेपर लागतो. कोणाचा
बापही तुम्हाला रिअल पेपर लीक करू शकत नाही. बोर्डाचे पेपर नक्कीच लीक होतात, ते पर्सनली लीक होत असतात, कोणाच्या तरी फायद्यापुरतं ते लीक होत असतात. फक्त एका विद्यार्थ्यावरती, 2 विद्यार्थ्यावरती किंवा त्या ग्रुपपर्यंत ते मर्यादित असतात. डायरेक्टली तुम्हाला यूट्यूबवरती कोणताही शिक्षक किंवा कोणताही विद्यार्थी तुम्हाला पेपर प्रोव्हाइड करू शकत नाही यूट्यूबवरती रिअल 100%, तोही बिफोर एक्झाम. जर असं त्याने केलं तर त्याच्यावरती केस होईल, ITच्या कायद्याअंतर्गत त्याच्यावरती केस होईल आणि तो तुम्हाला पेपर प्रोव्हाइड केल्याच्यामुळे त्याला 7 ते 8 वर्षाची जेलसुद्धा होईल. ओके, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रिअल पेपर कुणाकडनंही भेटणार नाही. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगत आहे त्यावरती मोस्टली फोकस करा, गॅरंटेड टॉपिक्स येणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 7 मार्क्स फिक्स करतोय. ते कसं की तुम्हाला ॲक्टिव्हिटीज विचारला जातात तुमच्या मॅथ 1च्या पेपरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो टोटल माझ्या अभ्यासानुसार, जर माझा अभ्यास बघितला तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 15 ॲक्टिव्हिटीज मॅथ 1च्या पेपरमध्ये, मॅथ 1च्या तुमच्या पूर्ण पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत 15. त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो कोणती एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाणार, लक्षात घ्या, कोणती एक ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी काही कोणती एक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारली जाणार ती 3 गुणांना असेल. ओके, सॉरी, म्हणजे तुमच्या मॅथ 1च्या इथे 4 गुणांना आहे, कोणती 2 सोडवायच्या, 2 गुणांना एक ॲक्टिव्हिटी विचारली जाईल आणि पुढे तीच ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 गुणांना विचारली जाईल. ओके, बट विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही बोलाल की 3 गुणांना एक ॲक्टिव्हिटी विचारली जाईल आणि 2 गुणांना प्रत्येकी 2 गुणांना एक, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टोटल मॅथच्या पेपरमध्ये 3 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. ओके, 3 ॲक्टिव्हिटीज, बट जर ऑप्शन धरलं तर मॅथच्या पेपरमध्ये तुम्हाला 7 ते 8 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. लक्षात घ्या, हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला मॅथ 1च्या पेपरमध्ये आणि सिमिलर्स असणारे मॅथ 2च्या पेपरमध्ये टोटल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करायच्या असतील. ओके, कोणत्याही 3 ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह करायच्या असतील आणि यामार्फत तुमचे 7 गुण फिक्स होणार आहे. एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला 4 गुणांसाठी असेल आणि बाकीच्या 2 विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 गुणांसाठी असेल. एक ॲक्टिव्हिटी 3 गुणांसाठी आणि बाकीच्या 2 विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बाकीच्या 2 गुणांसाठी. अशा पद्धतीने 7 मार्क्स असतील आणि बाकीचा जो काही तुमचा ॲक्टिव्हिटीचा पार्ट आहे, ओके, तर ऑप्शनल धरलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टोटल जर मी बघायला गेलं तर तुम्हाला 5 ॲक्टिव्हिटीज विचारल्या जातील. ज्या 15 पैकी तुमच्या मॅथ 1च्या पेपरमध्ये, मॅथ 1च्या पुस्तकामध्ये टोटल 15 ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यापैकी 5 कोणतेही गॅरंटीड येणार, 100% येणार. ओके, डायरेक्टली लिहून घ्या, 100% येणार. जर आल्या नाही तर चॅनलला अनसबस्क्राईब करून टाका. ओके, बघा 5 ॲक्टिव्हिटीज गॅरंटीड येणार. जाऊयात विद्यार्थी मित्रांनो पुढे. या सर्व ॲक्टिव्हिटीज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सर्व ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवता येतात का स्क्रीनवरती ज्या दिसतात त्या बघा. ओके, अशा पद्धतीने तुमचे 7 मार्क्स ॲक्टिव्हिटीमधनंच परफेक्ट होत आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर फक्त 33 गुणांचा बाकी राहिला. ओके, 33 गुण तुम्हाला मिळवायचे, बाकी तर तुम्हाला ॲक्टिव्हिटीज देऊन जाणार आहे. बघा ह्या ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, सर्व तुम्हाला सोडवता येतात का बघा. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ॲक्टिव्हिटीवरती 7 गुण मिळत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे फाइंड द 19 टर्म ऑफ द AP 7, 13, 1925. विद्यार्थी मित्रांनो एपीचा टर्म, ओके, एपीचा टर्म तुम्हाला शोधता येतात का हे बघायचं. एपीचा टर्म कोणताही टर्म 19th असेल, 17th असेल, 59th असेल, 74th असेल, कोणताही एपीचा टर्म विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सॉल्व करता येतात काय. अशा एक्झाम्पल्सवरती फोकस करा मोस्टली, आणि अशा क्वेश्चन्सवरती म्हटल्यानंतर तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन्सवरती फोकस करायचं. ओके, रिपीटेड जेही रिपीटेड झालेलं आहे यामध्ये बोर्डाच्या पेपरमध्ये अशा क्वेश्चन्सवरती प्रोव्हाइड करा, IMP क्वेश्चन्सवरती प्रोव्हाइड करा. बट सर हे IMP क्वेश्चन्स काढायचे कुठून, आम्ही डायजेस्टमधनं काढायचे की आमच्या ते जे काय आम्ही अपेक्षित घेतलेलं आहे त्यामधनं काढायची. तुम्हाला काहीच काढायची गरज नाही आहे. रेड कलरमध्ये खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसत असेल, तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट मी तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन्स देणार आहे, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स देणार आहे. जर मॅथ 1चा परिपूर्ण अभ्यास माझ्या चॅनलवरनं करून गेला तर 40 मार्काचा पेपर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडण्याची गॅरंटी देतोय. 40 आउट ऑफ 40 पडण्याची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गॅरंटी हमी मी देतोय. ओके, पण परिपूर्ण तुम्ही अभ्यास करायला हवा. फक्त व्हिडिओ बघून तुमचं काही होणार नाही. फक्त जे IMP टॉपिक सांगतोय ते तुमच्या महत्त्वाचे आहेत, अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टर्म फाइंड करायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके विद्यार्थी मित्रांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतं का हे बघायचं आहे मोस्टली. जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्रॅमर्स मेथडमध्ये, म्हणजे लिनियर इक्वेशनमध्ये तुम्हाला क्रॅमर्स मेथड आहे. ओके, क्रॅमर्स मेथड इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लिनियर इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येतात का. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक मेथड आहे, ओके, फॉर्म्युला मेथड आहे, ही तुम्हाला सोडवता येते का. म्हणजे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्या सर्वांवरती फोकस करा. त्यानंतर 2 नंबर्स डिफर बाय द सम ऑफ द ग्रेटर स्मॉलर. ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे द 2 नंबर डिफर बाय, म्हणजे तुमचा प्रोबॅबिलिटी चॅप्टर जो काही आहे तो देखील मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यावरती देखील परिपूर्ण तुम्ही फोकस करा. त्यानंतर 4था क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3. कोणती 3 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचा आहे. प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो 3 गुणांसाठी प्रश्न दिलेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो शाब्दिक उदाहरण दिलं आहे, ज्यामध्ये अस्मित सेव्ह सर्टेन अमाऊंट एव्हरी मंथ इन अ स्पेसिफिक वे. जर 2023ची क्वेश्चन पेपर बघितली, क्वेश्चन 4 जो काही होता तो मोस्टली हार्ड होता, क्वेश्चन 5 देखील मोस्टली हार्ड होता, अनेक विद्यार्थ्यांना तो सॉल्व्ह करता आला नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो हे जे काही क्वेश्चन्स आहेत मोस्टली इम्पॉर्टंट आहे, रिपीटेड आहेत, त्यामुळे तुम्ही परिपूर्ण याचा अभ्यास करा. ओके, हे जे काही दिले आहेत अमित सेव्स वगैरे, त्यानंतर 2 डिजिट नंबर, ओके, सर्व तुम्हाला PDF मध्ये मिळून जातील, दिसून जातील. तुम्ही फक्त स्क्रीनवरती दिसेल व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत दिसलेले पासवर्ड्स, आमच्या स्क्रीनवरती दिसलेले पासवर्ड्स आम्हाला WhatsApp
व्हॉट्सअपवरती टेक्स्ट करा, तुम्हाला या क्वेश्चन पेपरचं या प्रश्नपत्रिकेचं PDF सेंड केलं जाईल. त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, श्री मल्होत्रा परचेस्ड सोलर पॅनल फॉर अ टॅक्सेबल व्हॅल्यू ₹85,000 देन she sold them for 90,000. The rate of GST is 5%. Find the ITC of the Srimati Manotra. What is the amount of GST payable by her? ओके, त्यानंतर चौथा विद्यार्थी मित्रांनो, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली तुम्हाला विचारलं जाईल, गॅरंटीड विचारलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, सायमल्टेनियसली इक्वेशन तुम्हाला गॅरंटीड विचारलं जाईल, म्हणजे विचारलं जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे काही मला ते टॉपिक्स आठवत नाही आहे, बट मला जर सांगायला आवडेल तुम्हाला अजून एक चॅप्टर आहे, आय थिंक 5वा की 6वा चॅप्टर आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आय थिंक तुमचा लास्टचा स्टॅटिस्टिक्सच चॅप्टर आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाई डायग्राम वगैरे आहे. ओके, तर पाई डायग्राम आहे, त्यामध्येच एक ग्राफ वगैरे काढण्यासाठी आहे. एक तर तुम्हाला हे विचारलं जाईल ग्राफिकली मेथडने, अदरवाईज ते विचारलं जाईल. बट दोघांमधनं ओके, दोघांमधनं कोणतंही एक तुम्हाला 100% विचारलं जाईल. ओके, आम्ही 10वीला ते टीच करत नाही म्हणजे मॅथमॅटिक्स, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो मला ते टॉपिक्स एवढे रिवाईज होत नाही आहे. बट तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्टली पुस्तक घेऊन तुम्हाला हायलाईट करून दाखवणार. त्यावेळेला जेव्हा मी रिवाईज करेल त्यावेळेला माझ्या ते त्वरित लक्षात येईल की कोणता क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आय थिंक लास्टवाला क्वेश्चन आहे तुमचा, ज्यामध्ये तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनीवन, कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 गुणांसाठी आहे, कोणता एक सोडवा, तुम्हाला 4 पैकी 4 गुण इथे मिळणार आहेत. नाही, तुमचा हा शेवटून 2 नंबरचा क्वेश्चन आहे. 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला आहे द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल शोज मार्क्स ऑब्टेन बाय 180 स्टुडंट्स इन अ मॅथमॅटिकल एक्झामिनेशन. असा क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो 100% विचारला जाईल, म्हणजे जाईल. ओके, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काढायची आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑल्सो ड्रॉ द हिस्टोग्राम. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं एकदा ग्राफिकली तो विचारलं जाईल, किंवा हिस्टोग्राम वगैरे विचारलं जाईल, किंवा पाई डायग्राम, दोन्हीपैकी काही विचारलं जाईल. ओके, पाई डायग्राम. आता दोन्हीपैकी गॅरंटीड कोणतं विचारलं जाईल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ बघा आमची. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात आपण, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिला आहे 2 टॅप्स टुगेदर कॅन फिल बँक कम्प्लिटली. बघा विद्यार्थी मित्रांनो टँक कम्प्लिटली, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त एक सोडवायचं आहे, कोणतंही एक सोडवा. ओके, परंतु मी तुम्हाला सांगेल कोणतं एक सोडवण्यापेक्षा तुम्ही आता तुमच्याकडे वेळ आहे 1 ते 2 दिवसाचा, 3 दिवसाचा, 4 दिवसाचा, जेवढा वेळ आहे तुम्ही ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून बघा. ओके, नक्कीच तुम्हाला याचा फायदा ठरेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6 मध्ये सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनीवन, कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, ज्यामध्ये पहिला आहे द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरेक्शन ऑफ लाईन्स AX + BY = 9 अँड BX + AY. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला व्हॅल्यूज A आणि Bची व्हॅल्यू शोधायची आहे. हा क्वेश्चन देखील दरवर्षी विचारला जातो, दरवर्षी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रिपीटेड क्वेश्चन म्हणून चालणार नाही, व्हॅल्यू वगैरे चेंज होत असतील, पण असा क्वेश्चन 100% गॅरंटीड विद्यार्थी मित्रांनो विचारला जातो. सर्व क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो गॅरंटीड प्रोव्हाइड करत आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ओके, आता तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काढण्यासाठी असेल, बघा याचीच मी बात करत होतो. काय दिला आहे क्लास. ओके, क्लास वगैरे तुम्हाला म्हटलं जातं कंटिन्यूस क्लास, फ्रिक्वेन्सी नंबर वगैरे, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, हा क्वेश्चन असे क्वेश्चन्स तुम्हाला गॅरंटी विचारले जाणार. या क्वेश्चन्सवरती, या टॉपिक्सवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जितका पर्सेंट प्रिपेअर करता येत आहे ना, तितकं पर्सेंट प्रिपेअर करा. जितके क्वेश्चन्स तुम्हाला 10 असतील, 12 असतील, 15 असतील, ओके, किती पर्सेंट तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता येत तेवढे करा. तुम्हाला 4 ते 5 गुण विद्यार्थी मित्रांनो तुमचा हा टेबल फिक्स करून देतो. ओके, त्यामुळे हे क्वेश्चन्स जे काय आहेत A to Z क्वेश्चन्स तुम्हाला IMP प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. बाकीच्या पॉईंट्सवरती तुम्ही नाही फोकस केलं, या क्वेश्चन पेपरवरती ज्याही टॉपिक्सवरती क्वेश्चन टाकले, फक्त त्या टॉपिकचे तुम्ही सिमिलर क्वेश्चन्स जर सॉल्व केले ना, तुम्हाला गॅरंटीड विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके, यावरती काही प्रश्न आहे, विच इज द मॉडेल क्लास. ओके, मॉडेल क्लास फक्त तुम्हाला हे काढायचंच नाही, याची उत्तरे द्यायची. विच इज द मॉडेल क्लास वाय, त्यानंतर विच इज द मीडियन क्लास अँड वाय. ओके, त्यानंतर राईट द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF. ओके, द प्रोसिडिंग द मीडिया क्लास, त्यानंतर व्हॉट इज द क्लास इंटरवल H टू कॅल्क्युलेट मीडियन. ओके, अगदी सिंपलचे क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आउट ऑफ 5 मार्क्स तुम्हाला मिळून जातील, आउट ऑफ 4 मार्क्स तुम्हाला मिळून जातील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2024चा पेपर सॉल्व करायचा आहे. फक्त पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे, सिलेबस तोच आहे. तुम्हाला जर या क्वेश्चन पेपरचं PDF लागत असेल, जो काही स्क्रीनवरती WhatsApp नंबर दिसतोय त्यावरती व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत जेही पासवर्ड्स दिसलेले आहेत ते तुम्हाला सेंड करायचे, ते तुम्हाला टेक्स्ट करायचे, तुम्हाला परिपूर्ण जे काही कोड वगैरे असतील किंवा तुम्हाला जे काही PDF असेल ते मिळून जाईल. आणि अपकमिंग व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. विद्यार्थी मित्रांनो अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला इतके गॅरंटीड देईल ना, जसे की गॅरंटीड मी तुम्हाला जेही सांगितलेलं आहे, मी तुम्हाला मराठीच्या पेपरमध्ये सांगितलेलं होतं ते जसेच्या तसे क्वेश्चन्स आलेले आहेत. ओके, जसेच्या तसे रिपीटेड आलेले होते. इंग्रजीच्या पेपरमध्ये आम्ही तुम्हाला जेही सांगितलं तेही 100% आलेलं होतं, कारण आम्ही 100% गॅरंटीसोबत व्हिडिओ बनवत असतो. असं नाही की आम्ही फक्त क्लिक बेट म्हणजेच आम्ही थंबनेलवरती लावतो, आम्ही तेवढं विद्यार्थ्यांना प्रोव्हाइडही करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एवढा प्रतिसाद आम्हाला मिळतो. ओके, तुम्ही जर नवीन असाल नक्की व्हिडिओ
व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि तुमचा 13 मार्चचा जो काही पेपर असेल त्यावरनं आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये थँक्यू नक्की बोला, कारण आम्ही खूप मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बोलतोय, खूप रिसर्च करून आम्ही तुमच्यासाठी टॉपिक शोधून काढतोय. ओके विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो सर्वांनी सबस्क्राईब केलेलं असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल. सर्वांना 13 मार्च 2024च्या पेपरसाठी विद्यार्थी मित्रांनो गुड लक आणि ऑल द बेस्ट. ओके, आमच्या पूर्ण टीमकडनं तुम्हाला पेपर सोपा जावा अशी आशा बाळगतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक